हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 3 फेब्रुवारी 2024. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपणा सर्वांचं स्वागत 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 करते. इमोशनल फ्रीडम म्हणजे काय आणि त्या फ्रीडमसाठी म्हणजे भावनिक स्वातंत्र्यासाठी आपण काय काय करायचं आहे ह्याचा आपण सध्या अभ्यास करत आहोत. आपण म्हणजे आपलं मन हे पारतंत्र्यामध्ये कोणत्या कोणत्या बंधनांपासून अडकतो किंवा अडकले जातो यातील 2 बंधनं आपण बघितली, ती म्हणजे प्रभाव आणि लगाव. आज आपण तिसरं बंधन बघणार आहोत. हे तिसरं बंधन म्हणजे आपला स्वभाव. आपला स्वभाव हे आपल्या मनाला पारतंत्र्यामध्ये कधीकधी अडकवू शकतं. आपण असं कायम म्हणत असतो की माझा स्वभाव असा आहे, माझा स्वभाव असा आहे, माझा स्वभाव तसा आहे. आता हा स्वभाव म्हणजे काय? तर प्रकृती, नेचर. स्व अधिक भाव म्हणजे स्वभाव. प्रकृती कशापासून बनली आहे? प्रकृतीला त्रिगुणात्मक असं म्हणलं गेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. त्रिगुण हे 3 गुण म्हणजे प्रकृतीचे 3 गुण आहेत: सतोगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी. आणि ह्या 3 गुणांपासून प्रकृती तयार होते आणि तसाच आपला त्यानुसार स्वभाव हा बनत जातो. स्व अधिक भाव. भाव म्हणजे भावना. स्व म्हणजे आत्मा. आत्म्याचे गुण, शक्ती कोणत्या आहेत? तर मन, बुद्धी आणि संस्कार. आणि भावना म्हणजे त्या संस्कारांचं प्रकटीकरण याचं एकत्रित केलं तर तो स्वभाव बनत जातो. मग आज आपण काय करणार आहोत? तर या म्हणजे आपला स्वभाव कोणता आहे ते आपण चेक करणार आहोत. थोडंसं एक 5-10 मिनटं शांत बसायचं आहे एका जागी एकांतात आणि थोडंसं अटेन्शन प्लीज मनाला बजवायचं आहे आणि जरा मनाला विचार करायचा आहे. म्हणजे आपल्या मनाला विचारायचं आहे की कोणता स्वभाव आहे आपला याचं चिंतन, विचारसागर मंथन करायचं आहे, चिंतन करायचं आहे. वेदर इट इज सतोगुणी, रजोगुणी, तमोगुणी. आता हे गुण कोणते कोणते आहेत ते पुढच्या कधीतरी व्हिडिओमध्ये आपण बघू किंवा आपल्याला माहिती असतील. त्यानुसार आपला स्वभाव बनत जातो. आपण असं जनरली म्हणतो की स्वभावाला औषध नाही. स्वभाव हा कधीच बदलत नाही, कारण स्वभावाला औषधच नाही. पण असं नाही आहे. स्वभावाला औषध आहे आणि स्वभाव आपला आपण बदलू शकतो, पण ते फक्त आपल्या मनावर अवलंबून आहे. आणि आपला स्वभाव कसा आहे त्याचा आधी स्वीकार व्हायला पाहिजे, ॲक्सेप्टन्स पाहिजे स्वतःला की माझा स्वभाव असा असा आहे. एकदा ॲक्सेप्टन्स आला तर मग आपण चेंज आणि ट्रान्सफॉर्म म्हणजे परिवर्तन करू शकतो. आणि स्वभावाला औषध कोणतं आहे? तर हे औषध आहे ते म्हणजे सकारात्मक स्वपरिवर्तन. बघा, विचार करून बघा, आपल्याला नक्कीच पटेल. असं सारखं म्हणायचं नाही की स्वभावाला औषध नाही आहे. स्वभावाला औषध आहे आपल्याकडे आणि ते म्हणजे सकारात्मक स्वपरिवर्तन. आपण जनरली म्हणतो ना, आत्ताच म्हणलं की स्वभाव हा जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा संस्कार हा शब्दसुद्धा त्या स्वभावाबरोबर जोडून वापरला जातो कित्येक वेळा. आणि ते म्हणजे आपला स्वभाव आपले स्वभाव संस्कार असे आहेत असं आपण म्हणतो. कोणी म्हणतं की माझा संस्कार ना रागीट आहे, माझा स्वभाव संस्कार शांत आहे. तर आता हा संस्कार जो शब्द आहे ते हे जे संस्कार आहेत ते संस्कार कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते आपण थोडंसं इथे आज बघणार आहोत. संस्कार हे जनरली 5 ते 6 प्रकाराचे आहेत. पहिला संस्कार जो आपला आहे
तो म्हणजे आपला आदी आणि अनादी संस्कार आहेत. ते या घोर कलियुगात आपण विसरलेले आहोत. आदी अनादी म्हणजे अनादी म्हणजे आपण ज्योतिर्बिंदू स्वरूप आहोत, लाईट आहोत, आपण प्रकाशमय आहोत, आपण सोल म्हणजे ह्या सोलचे संस्कार, अनादी संस्कार हे आपण विसरलो, आपलं स्वरूप विसरलेलं आहोत. आणि आदी संस्कार म्हणजे आपणच देवी देवता होतो, हे दैवी संस्कार आपण विसरलेले आहोत. कारण आत्ताचं कलियुगामध्ये शून्य कला झालेल्या आहेत आणि जेव्हा आपण आत्मबुद्धीतून देहबुद्धीकडे आलो तेव्हा आपण सगळे आत्म्याचे संस्कार विसरून गेलो. आणि तिसरा संस्कार म्हणजे गर्भसंस्कार. आत्ता गर्भसंस्कार म्हणजे काय हे आपल्याला खरंच सांगायला नको आहे. हा टॉपिकच इथे आत्ता आपण हाताळणार नाही आहोत. पण गर्भ जेव्हा आईच्या पोटात असतो तेव्हा त्याच्यावर जे संस्कार होतात आईकडून म्हणा, वातावरणातून म्हणा, ते झाले गर्भसंस्कार. म्हणजे आई जसं वाचते, आई जसा विचार करते, आई जसं खाते पिते, आईची जशी प्रकृती आहे, म्हणजे आई ज्या प्रकृतीनुसार खाते पिते ते हे गर्भसंस्कार. आणि दुसरं एक म्हणजे जेनेटिक संस्कार. जीन्समधनं म्हणजे आईवडिलांचे जसे स्वभाव संस्कार आहेत, वडिलोपार्जित स्वभाव संस्कार, तसं त्या जीवात्म्याचा स्वभाव संस्कार बनला जातो. पाचवा जो प्रकार आहे तो म्हणजे वातावरण, प्रकृती. म्हणजे आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणातून आपल्याला जे विचार मिळतात, म्हणजे थोडक्यात काय तर आहार, विहार, आचार, विचार, ह्या सगळ्या गोष्टीतून आपला स्वभाव संस्कार बनतो. तुमची संगत कशी आहे, तुम्ही ज्यांच्या संगतीत राहतायत त्यांचे विचार तुमच्याकडे येतात, विचारातून भावना होतात, भावनेतून आपण टीम हा म्हणजे आपली वृत्ती तयार होते, थॉट, इमोशन, ॲटिट्यूड आणि मेमरी. आणि मग ह्याच्यातून आपण आपल्या स्मृतीमध्ये ते संस्कार फिट होऊन बसतात. आपण मागे हे अभ्यास केलेला आहे की एखादा विचार जेव्हा आपण 17 सेकंद करतो तेव्हा त्या विचाराची जाणीव आपल्याला व्हायला लागते. आणि तोच विचार आपण 68 सेकंद केला तर त्या विचाराचं स्वरूप आपण बनायला लागतो. आणि तोच विचार जर का कायम 21 दिवस केला आणि नंतर पुढे सलग तो 3 महिने केला तर तो आपला संस्कार बनून जातो. म्हणजे ते खोलवर मनामध्ये रुजतात आणि तेच आपले स्वभाव म्हणजे तेच आपले संस्कार बनतात. म्हणूनच आपण म्हणतो की स्वभाव संस्कार हा आहार तुमचा, विहार कसा आहे, विचार कसे आहेत, तुमचे आचार कसे आहेत, त्याच्यावर अवलंबून असतो. आणि तुमच्या प्रकृतीनुसार तुमचा स्वभाव बनतो. आणि हे जे संस्कार आहेत, आपण हे जे प्रकार आपण संस्कारांचे बघितले त्यानुसार आपला स्वभाव संस्कार बनतो. आता हे बंधन कसं होईल तर बघा, असं एक एक्झाम्पल, किंवा आपण म्हणजे एखाद्या माणसाचं काही चुकत असेल तर आपण असं काही वेळा आपले नातेवाईक असतात, आपले आईवडील किंवा आपले मित्रमैत्रिणी आपल्याला सांगतात की तुझा हा स्वभाव बदल ना जरा, हे इथे तुझं चुकतं आहे. पण आपण हट्टी असतो, आपला अहंकार असतो, आपला मीपणा असतो की मला बदलायचं नाही आहे. मग तेव्हा आपण काय म्हणतो की माझा ना स्वभाव असाच आहे, मला बदलायचं नाही आणि तो बदलत नाही, माझा स्वभाव असाच आहे. पण जरा शांतपणे विचार करून बघायचं आहे की स्वभावाला औषध आहे. चेक, चेंज अँड ट्रान्सफॉर्म. कारण आपल्याला आता सतयुगी संस्कार आपल्यामध्ये धारण करायचे आहेत. म्हणजेच दैवी गुणांची आपण वाढ करणार आहोत. कारण आत्ताच्या कलियुगामध्ये जे वातावरणातले जे संस्कार आहेत, जे वातावरणातून येत आहेत आपल्यामध्ये विचार, संस्कार जे आपल्यावर बिंबवले जात आहेत किंवा होत आहेत आपले संस्कार, ते खूप हानिकारक आहेत. याचा जरा आपण थोडंसं विचारसागर मंथन करून बघूयात. बघा, तुम्हाला पटेल. कारण स्वभावाला औषध आहे. आणि जेव्हा आपण असं म्हणतो ना की माझा स्वभाव बदलू शकत नाही, तर ते एक प्रकारचं बंधन होतं. आणि मग आपलं मनाचं स्वातंत्र्य बिघडतं आणि मग आपलं मन हे पारतंत्र्यामध्ये जातं, म्हणजे परवश होतं. म्हणजे एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या सुविधांवर, साधनांवर ते अवलंबून राहतं आणि आपला मनाचा रिमोट कंट्रोल तो इतरांच्या ताब्यात जातो. आणि मग आपलं माइंड स्टेबल कधीच राहत नाही. आणि मग आपला आनंद जो शाश्वत आहे तो आपण गमावून बसतो.
आपला मोटिव्ह काय आहे, आपला गोल काय आहे, तर आपल्याला शाश्वत आनंदापर्यंत आपण जायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण मनात सकारात्मक विचार आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. आणि हे कधी येईल, तर जेव्हा आपले विचार सकारात्मक, शुद्ध, श्रेष्ठ असे असतील. आणि त्यासाठी आपण आत्ता बघितलेलं आहे की श्रेष्ठ स्वमानांचा आपण अभ्यास करायचा आहे. श्रेष्ठ स्वमान म्हणजे श्रेष्ठ संकल्प. रोज त्या दैवी गुणांचा आपण अभ्यास करायचा आहे. आणि हे कधी होईल, जेव्हा आपण त्या परमात्म्याशी योग लावू ना, तेव्हा आपण परमात्म्याशी योग कसा लावायचा किंवा योग म्हणजे काय हे नंतरच्या कधीतरी व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण आपण आत्ताच बघितलं की संस्कार कसे घडतात किंवा संस्कार कसे बनले जात आहेत. तर आपण ज्यांच्या संगतीत असतो तसे आपल्याला संस्कार, ते सुद्धा संस्कार आपल्यामध्ये येतात जेव्हा आपण त्या परमात्म्याच्या संगतीमध्ये राहू ना. म्हणजे आपण कर्म सर्व करायचं आहे. म्हणजे मी आता डॉक्टर आहे, मी डॉक्टर की माझी करणार आहे, कोणी हाऊसवाईफ आहे, कोणी गृहिणी आहे, कोणी शिक्षक आहे. त्यांच्यानुसार ते कर्म म्हणजे ते कर्म आपण करायचंच आहे. पण प्रत्येक कर्म करताना आपला बुद्धियोग त्या परमात्म्याशी लागला पाहिजे. आणि आय द ट्रस्टी, हे सगळं जे आपल्याला मिळालेलं आहे ते सेवा करण्यासाठी मिळालेलं आहे. आणि हा जे आपण म्हणतो ना माझा स्वभाव, माझा संस्कार, तर आता हा माझा ह्याला आपण थोडीशी फुली लावणार आहोत. तर हा संस्कार हा वी आर द डिव्हाइन सोल्स. आय ॲम डिव्हाइन सोल. म्हणजे काय, तर मी एक दैवी आत्मा आहे. मग माझे संस्कार कोणते आहेत त्याच्यावर विचारसागर मंथन लगेच चालू होतं. वी आर डिव्हाइन सोल. मग आपण दैवी संस्कार कोणते कोणते आहेत याचा आपण थोडा अभ्यास पुढे करणार आहोत. दैवी गुण कोणते आहेत, कारण आपण आता ठरवलेलं आहे की कलियुगातले रावणी संस्कार म्हणजे विकार जे आहेत ते आपण आता टाकून देणार आहोत आणि दैवी संस्कार आत्मसात करणार आहोत. बघा हे विचार पटतात का. आणि मनाला परत एकदा बजावायचं आहे, अटेन्शन प्लीज. आणि आपलं GPS कायम ऑन ठेवायचं आहे. फोकस ऑन गुड, फोकस ऑन प्रेझेंट आणि फोकस ऑन सेल्फ, हो की नाही. त्यामुळे हळूहळू आपण इमोशनल फ्रीडममध्ये जाऊ. कारण आता आपण 3 बंधनातनं मुक्त कसं व्हायचं हे ते बघितलेलं आहे. ते म्हणजे प्रभाव, लगाव आणि स्वभाव. त्यामुळे आपल्यालाच आपला स्वभाव बदलता येतो. आणि मग काय होईल, त्या सगळीकडे म्हणजे स्वतःमध्ये सुद्धा सकारात्मक एनर्जी वाढेल आणि आपल्याकडून सुद्धा इतरांना सकारात्मक एनर्जी मिळेल. वातावरणात सुद्धा, प्रकृतीला सुद्धा आणि इतर आत्म्यांना सुद्धा, म्हणजे इतर प्रकृतीतल्या जीवात्म्यांना सुद्धा. सो विचार करून बघा. आणि हे विचार जर का आवडले तर जरूर मला कळवा. आपले विचारसुद्धा या कट्ट्यावर आपण शेअर करू शकता. हे चॅनल जर का आवडत असेल तर इतरांना पण शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. सो हॅव अ नाईस डे. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार.